श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ओव्याच्या पानांची भजी। ही बघा, माझ्या बाल्कनीमध्ये अशी मस्त ओव्याची पानं आलेली आहेत। झाडाला बघा, ओव्याचा वेल असतो असा बघा, असा वाढला आहे। छोटी छोटीच आहे, होतील ती मोठी, पण आता तुम्हाला दाखवायची म्हणून मी ही पानं काढते। आता मी ही पानं काढून घेते, ओव्याच्या पानं मस्तपैकी। इथे बघा, मस्त जे जरबेरा झाडाचं फूल आलेलं आहे मस्तपैकी, बघा किती सुंदर फूल आलेलं आहे। आता आपण ही पानं काढून घेऊ, म्हणजे मी तुम्हाला भजी कशी करायची ती दाखवते। खूपच औषधी आहे ही ओव्याची पानं। नुसतं हात लावला तरी त्याला एवढा वास येतो ना, बापरे, खूपच वास येतो। हे बघा, नुसती अशी टपकन तुटतात ती लगेच। आता मी सगळी पानं तोडून घेते, सगळी पानं आता तोडून घेते आणि भजी दाखवते कशी करायची ती। आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ओव्याच्या पानांची भजी। आत्ताच मी मगाशी ओव्याची पानं काढली, तुम्हाला दाखवली। ही बघा, ताजी आपल्या झाडावरचीच मी काढलेली आहे, तुमच्या बाल्कनीमधली। ही बघा, ही खूप औषधी असतात। आता बटाट्याची भजी खाऊन कंटाळा येतो, गॅस होतो, मग ही ओव्याची भाजी तर खूप चांगली ना। मग त्यासाठी आता मी आज तुम्हाला ही भजी करून दाखवते। त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी बेसन घेतलेलं आहे, सम्राट बेसन घेतलेलं आहे। कुठचं तुमच्याकडे असेल ते घ्या, पण बेसन सम्राटने छान होतात। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे मी थोडीशी, 1 टेबलस्पून, आणि खायचा सोडा 1 चिमूटभर। आणि आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, तर आपण लगेच भजी करूया। आता आपण हे बेसन घेतलेलं आहे, याच्यामध्ये चवीप्रमाणे आता मीठ घालून घेऊया। तांदळाची पिठी घालूया। तांदळाच्या पिठीमुळे काय होतं, कुरकुरीत होतात, म्हणजे अशा नरम नाही पडत आपल्या भजी, चांगल्या कडक राहतात, खायला मग छान वाटतात। ही 1 चिमूटभर सोडा, खायचा सोडा टाकला। आता आपण त्याच्यात थोडासा पाणी टाकू सोड्यावर, आणि हे हाताने आपण चांगलं मिक्स करून घेऊ। विस्करणी करता येतं, पण हाताने केल्यामुळे जास्ती चांगलं होतं ते। हाताने चांगलं मिक्स करून घेऊ। तर मी चांगलं हे मिक्स करून घेते। हे बघा, अशा प्रकारे आपण हे पीठ चांगलं मस्त एकजीव सगळं करून घेतलेलं आहे। हे बघा, आणि सगळं फेटून घ्यायचं चांगलं, म्हणजे आपली भजी खूप छान होते। भिजवल्यानंतर असं फेटून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवायची। हे बघा, आता आपण भजी सोडून घेऊ। हे बघा, आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे, आता आपण भजी टाकून घेऊया। हे बघा, आपलं ओव्याचं पान असं भजीमध्ये बुडवायचं आणि अशी सोडायची भजी। आता दुसरी सोडूया। इथं अशी टाकून ठेवायची पिठामध्ये पानं आणि अशी सोडायची। गॅसची फ्लेम थोडी वाढूया, एकदम बारीक होते। खूप छान लागते ओव्याची भजी। तुम्हाला जर कुठे मिळालं ओव्याचं हे झाड, तर नक्की आणा आणि तुमच्या बाल्कनीत लावा, पाहिजे तेव्हा तुम्हाला खाता येईल ओव्याची पानांची भजी। बघा, आता आपण पलटून घेऊया भजी। चला, आता आपण पलटी करून घेऊया। खूप छान लागतात हे ओव्याच्या पानांची भजी। बघा, अशी चांगली फिरून घ्यायची, उलट सुलट अशी चांगली हे फिरून घ्यायची चांगली, आणि चांगली फ्राय करायची, तळून घ्यायची चांगली भजी, कच्ची पण नाही ठेवायची। बघा, आपली झालेली आहे भजी, तर आपण काढून घेऊया।
चांगली निथळायची. मस्त कुरकुरीत पण झाल्यात आणि मस्त लागतात खायला खूप. नक्की तुम्ही हे आणा पानं ओव्याची. सहजासहजी ओव्याची पानं अशी मिळत नाही आपल्याला मार्केटमध्ये. त्याच्यासाठी झाडच आणायला लागेल तुम्हाला. आपल्या बाल्कनीत झाड लावा आणि खा ओव्याची भाजी. तर मी दुसरी करून घेते. चला आता मी दुसरी भजी टाकते. दुसरी बॅच भजीची टाकते. मस्त ताजी ताजी आपल्याच झाडाची पानांची भजी खायला खूप मस्त वाटते. तुम्हाला नक्की मिळाले तर आणा आणि लावा आणि करून खा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ही भजी. हे बघा आता आपण उलटून घेऊया भजी. ही पानं ना मांसाळ असतात, मांसाळ, त्यामुळे खायला पण खूप छान लागतात. नक्की ट्राय करा तुम्ही. आता मी पलटून घेतले. चांगले फ्राय करून घ्यायचे, काढायचे. नुसती पण खायला छान लागतात. हिरव्या चटणीबरोबर खा, सॉसबरोबर खा, जसं आपल्याला आवडेल तसं खा. नुसती पण खूप छान लागतात. कधी आपल्याकडे उपवासाचं जेवण असेल, काय असेल, चतुर्थी असेल तरी मस्त ही भजी एक साईड डिश छान वाटते खायला. नक्की मग ट्राय करा तुम्ही. हे बघा आता आपली दुसरी पण बॅच झालेली आहे. आता आपण हिला पण त्या भजीला काढून घेऊया. तेल चांगलं निथळायचं. ही बघा मस्त खाण्यासाठी तयार आपली ओव्याच्या पानांची भजी. हे बघा अशा प्रकारे आपली ओव्याच्या पानांची भजी तयार आहे. ही बघा केवढी क्रंची झाली बघा. एवढी मस्त झाली की नाही, कुरकुरीत आणि खुसखुशीत आपली ओव्याच्या पानांची भजी. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.